संजय गांधी निराधार योजनेची आमच्या राधानगरी तालुक्यामध्ये 16,956 प्रकरण म्हणजे वन विभागाची परवानगी घेऊन होणारा रस्ता जर कुठला असेल महाराष्ट्रातला पहिला रस्ता तर तो आमचा हा वाळवे ते पिराजवाडीच्या रस्त्याचा म्हणजे आमच्या वडिलांनी जेवढं त्यांच्यावरती प्रेम केलं होतं तेवढंच मी त्यांच्याबरोबर शेअर करतोय. त्यामुळे त्या लोकांनी मला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे. आज वडील असते तर आणि ही उमेदवारी तुम्हाला मिळाली आहे. नमस्कार, मी स्वरा. आपण पाहत आहात शाहू न्यूज. कोल्हापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती कसबा वाळवे या मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार अरुण मारुतीराव जाधव हे आज आपल्या शाहू न्यूज स्टुडिओमध्ये आहेत. तर आपलं स्वागत आहे. थँक्यू. मला सांगा की सध्या आपला प्रचार सुरू आहे, तर अंतिम टप्पा आहे. कसे आहात तुम्ही? धावपळ होतीये थोडी? धावपळ अशी काय नाही, कारण गेली सातत्यानं काम करत आहे. त्यामुळं मला असं वाटतच नाही की लोकांना सुद्धा वाटत नाही की बाबा म्हणजे अरुण जाधव आजच आमच्याकडे आलाय. सातत्यानं संपर्क असणारा एक त्यांच्यातलाच जीवाभावाचा मित्र असेल, बंधू असेल, असं सहकारी म्हणून मला वागणूक देतात लोक. अतिशय प्रेमानं लोकांनी माझं स्वागत केलं. मला वाटतंय मला कधीच याच्यामध्ये असं वाटलं नाही या प्रचाराच्या काळामध्ये की बाबा एक कुठला तरी परका कोण आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. लोकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत माझं केलेलं आहे. त्यामुळं उद्याची इलेक्शन कुठल्याही परिस्थितीमध्ये चांगल्या मताधिक्यानं मी जिंकेन असा विश्वास आहे. आता लोकांचा संपर्क आणि तुमचा संपर्क खूप चांगला आहे. जेव्हा लोकांशी तुम्ही मतदारसंघामध्ये भेटीगाठी करत असतात तर तेव्हा काय तुम्हाला अडचणी जाणवतात हो? काही आता जे जुने म्हातारे वयस्कर लोक आहेत की ते अक्षरशः म्हणजे गळ्याला पडून रडलेत. बरं. आमच्या वडिलांच्या आठवणी काढून बरेचसेच लोक भावनिक झाले. परंतु त्या सगळ्या लोकांनी म्हणजे आमच्या वडिलांनी जेवढं त्यांच्यावरती प्रेम केलं होतं तेवढंच मी त्यांच्याबरोबर शेअर करतोय. त्यामुळे त्या लोकांनी मला भरभरून असं प्रेम दिलेलं आहे. समाजकारण, राजकारण आणि एक वेगळी विचारधारा तुमच्याकडे आहे. मग हा वारसा कसा आणि कुठून आलाय तुमच्याकडं? खरं म्हणजे आमचे वडील स्वर्गीय मारुतीराव जाधव गुरुजी आज 1 वर्ष झालं आमच्यामध्ये आहेत नाही. त्यांनी सातत्यानं गोरगरीब दीनदुबळ्या लोकांचं अश्रू पुसण्याचं काम या कोल्हापूर जिल्ह्यामधल्या बहुजन समाजाचं काम सातत्यानं केलेलं आहे. आणि त्यांचाच वारसा स्वर्गीय शंकर धोंडी पाटील साहेब असतील, माजी आमदार राधानगरी तालुक्याचे, त्याच्यानंतर आमचे वडील जाधव गुरुजी असतील, या सगळ्या नेत्यांनी आम्हाला ज्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्याच मार्गदर्शनाखाली मी वाटचाल करतो. आता ही जेव्हा वाटचाल करताय तर तेव्हा संघर्ष हा असतोच, थोडासा स्ट्रगल आपल्याला करायला लागतो. तर मतदारसंघामध्ये आता तुमच्या चौरंगी लढत होताना दिसतेय, मग काटेकी टक्कर होणार असं काय वाटतंय? कसं असेल चित्र? नाही, मी काय त्यांचा त्या चारी म्हणजे चौरंगी लढत होत्या किंवा पंचरंगी लढत आहे. तर प्रत्येकाची खरं म्हणजे प्रत्येक माणसानं एखाद्या माणसानं समजा परीक्षा दिली, विद्यार्थ्याने जर अभ्यास जर चांगला केलेला असेल तर त्याला परीक्षेमध्ये अतिशय सोपा असं जात आहे. मी इतक्या चांगल्या पद्धतीची माझी तयारी आहे की मला काहीच वाटत नाही त्याच्यामध्ये. अतिशय चांगल्या पद्धतीचं माझी तयारी झालेली आहे. सर्वसामान्य लोकांची ज्या लोकांची कामं आहेत ती सर्वसामान्य लोक म्हणजे मला हक्कानं सांगतात आणि मी ती कामं त्यांची मार्गी लावलेली आहेत. त्यामुळं त्या गावातले रस्ते असतील, प्यायच्या पाण्याचे प्रश्न असतील, त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो रस्ते, गटर्स, त्याच्यानंतर आरोग्याचे प्रश्न असतील. आमच्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये कसबा वाळव्याला प्राथमिक आरोग्य केंद्र आम्ही मोठं बांधलेलं आहे. तुरुंब्यामध्ये प्राथमिक आरोग्य पथक होतं, त्या आरोग्य पथकाचं आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात रूपांतर केलेलं आहे. त्याच्यानंतर टिपकुर्लीला जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे ते स्मार्ट PSC म्हणून आम्ही तिथं केलेले आहे. ही सगळी प्राथमिक आमच्या मतदारसंघामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असं कुठलंही गाव नाही, आपला मतदारसंघ नाही की त्या एका मतदारसंघामध्ये 3 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. आज उपकेंद्र जी आहेत त्या सगळ्या उपकेंद्रामध्ये सगळ्या इमारती बांधायचं काम म्हणजे टिटव्याला उपकेंद्राला आम्ही इमारत बांधकाम केले. त्याच्यानंतर चंद्र्यामध्ये आम्ही उपकेंद्रालाची बांधकामाची इमारत बांधलेली आहे. आज सगळ्या ठिकाणी आम्ही जिल्हा परिषद मार्फत CHO
द्यायचं काम आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे ग्रामीण लोकांना तिथल्या आरोग्याचा जो प्रश्न आहे की त्या आरोग्याच्या प्रश्नाच्या संदर्भात अतिशय सक्षमपणे जागरूकपणे नामदार प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं करत आहोत. आता तुम्ही बोलण्यातनं सांगितलं की पंचकोनी लढत होतीये मतदारसंघामध्ये, लोकांची भेटीगाठी तुम्ही सध्या करताय. आतापर्यंत केलेले विकास कामांचा आढावा तुम्ही सांगितलात. आता तुम्हाला ही संधी मिळतेच आहे, तर आणखीन ग्रामस्थांसाठी मतदारसंघासाठी काय करायचं आहे, कसं असेल विजन तुमचं? खरं म्हणजे आपल्याला शाहू न्यूजच्या माध्यमातून सांगायला मला आवडेल, या आमच्या जिल्हा परिषदच्या मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदच्या मालकीचे 4 इतर जिल्हा मार्ग होते. त्याच्यामध्ये सरवडे, मालवे, तुर्बे, तळाशी, टिपकुर्लीपर्यंतचा इजिमा 59 हा रस्ता जिल्हा परिषदच्या मालकीचा होता. त्यानंतर टिपकुर्ली, बारवाडी, चक्रेश्वरवाडी, खिंडी उरवडीपर्यंतचा हा इजिमा 60 हा पण रस्ता होता. त्याच्यानंतर दुसरा रस्ता जो आपला आहे तो बारवाडी, तळाशी, चंद्रे, वाळवे, पिराचीवाडी, सावर्ड्यापर्यंतचा रस्ता हा एक 61 इजिमा 61 असणारा हा रस्ता. या तिन्ही रस्ते आम्ही दर्जोन्नती केले. चौथा रस्ता जो आहे तो शिरगाव, चक्रेश्वरवाडी, आमजाई रोडे, चक्रेश्वरवाडी, कपिलेश्वर हा जो रस्ता आहे तो तेवढा इजिमा रस्ता एकच आमच्याकडे राहिलेला आहे. खरं म्हणजे आत्ताची परिस्थिती अशी आहे की जिल्हा परिषदकडं इतकं बजेट नव्हतं की त्या रस्ते चांगले असे करण्यासाठी. आज आता तुम्हाला सांगतो की मी हे सगळे रस्ते प्रजिमा केलेत. हे जिल्हा परिषदकडून BNCकडं हँडवर्क केले. मग सार्वजनिक बांधकामकडं प्रचंड असा निधी आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून मला वाटतं हे सगळे रस्ते आज आता तुम्हाला मी जे सांगितले प्रजिमा, हा जो सरवडे, मालवे, तुर्बे, टिपकुर्लीपर्यंतचा जो रस्ता आहे हा प्रजिमा झाला आणि या रस्त्यावरती जवळजवळ 6 कोटीचं बजेट आम्ही या ठिकाणी लावलेलं आहे. सगळे रस्ते चांगले झालेले आहेत. या रस्त्यांच्यामुळं शेतकऱ्यांचं, त्या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांचं एकदम शेतीचं जे उत्पन्न आहे की लवकर बाहेर करण्यासाठी एकदम रस्ता अतिशय चांगल्या पद्धतीचा झालेला आहे. त्यानंतर टिपकुर्ली पासून ते खाली खिंडी उरवड्यापर्यंतचा जो रस्ता होता तो पूर्वी 2017च्या अगोदर इतका खराब होता की खाली टिपकुर्लीला बाजारपेठ इतकी मोठी असून सुद्धा वाडीचे लोक खाली येतच नव्हते. का तर रस्ता खराब आहे म्हणून. कारण म्हणजे 1.5 फूट खोलीचे खड्डे असायचे. हे सगळं त्यावेळी आपण BNCकडे वर्ग केल्यामुळं त्या ठिकाणी सुद्धा जवळजवळ 5-6 कोटीचं बजेट खर्च झालेलं आहे आणि ते सुद्धा रस्ता अतिशय दर्जेदार आणि चांगला असं झालेला आपण बघतोय. त्यानंतर बारवाडीपासून तो पिराचीवाडीपर्यंतचा जो रस्ता आहे सावर्ड्यापर्यंतचा हा रस्ता सुद्धा आपण चांगल्या पद्धतीचा केलेला आहे. विशेषतः आपल्याला सांगायला आवडेल की महाराष्ट्रामध्ये वन विभागाची परवानगी घेऊन वन विभागाच्या हद्दीतनं जो रस्ता जातोय त्या रस्ता जर करायचा झाला तर वन विभागाची परवानगी घ्यायला लागते. खरं म्हणजे वन विभागाच्या याच्यामध्ये तो रस्ता असल्यामुळं टोपोशीट आम्ही शोधून काढली आणि त्या टोपोशीटच्या आधारे की खरं म्हणजे तो रस्ता आम्ही डांबरीकरण केला आणि शासनाची म्हणजे वन विभागाची परवानगी घेऊन होणारा रस्ता जर कुठला असेल महाराष्ट्रातला पहिला रस्ता तर तो आमचा हा वाळवे ते पिराचीवाडीच्या रस्त्याचा पहिला उल्लेख करावा लागेल. आणि यासाठी आता इतका रस्ता चांगला झालेला आहे त्यामुळं लोकांचे वाळव्याचे आमचे किंवा त्या चांदेकवाडी, पालकरवाडी या भागातले सगळे ग्रामस्थ हलसिद्धनाथला जायचे आप्पाच्या वाडीला. आणि लोकांची इतकी श्रद्धा असायची दर रविवारी दर अमावस्याला ते सगळे लोक तिथले जातात आणि त्या लोकांचं भाविकांची प्रचंड श्रद्धा त्या देवावरती आहे. आणि जाताना इतका रस्ता खराब होता की ते लोक सगळे आम्हाला म्हणजे सारखे सांगायचे रस्त्याची मागणी करायची आहेत. आज तो रस्ता आम्ही इतका दर्जेदार आणि चांगला केला आहे, लोक खुश आहेत. अच्छा, तर आता विकास कामांची लिस्ट किंवा रस्त्यांबद्दल तुम्ही आम्हाला सविस्तरपणे सांगितलंय, पण बोलता बोलता तुम्ही नाही का आंबेडकर साहेबांचं पण नाव घेतलंय. तर आता तुमच्या मतदारसंघामध्ये पंचकोनी लढत होताना दिसतेय आणि विशेष करून तुमच्या मतदारसंघामध्ये आंबेडकर साहेबांनी जास्त लक्ष घातलंय किंवा तुम्हाला त्यांनी उमेदवारी वगैरे दिली आहे, तर काय वाटतंय याबद्दल? कारण म्हणजे 2012 पासून आम्ही नामदार प्रकाश आंबेडकरांच्या बरोबर काम करतोय. मग त्याच्यामध्ये आमचे वडील नेमनराव निकम सर, आमचे वडील जाधव गुरुजी, नेमनराव निकम सर, बाबूराव अण्णा देसाई साहेब, त्याच्यानंतर बरेचसेच कार्यकर्ते हे प्रकाश आंबेडकरांच्या सोबत आम्ही त्यावेळेपासून काम करतोय.
आणि हे काम करत असताना आपल्याला माहितीसाठी सांगतो की आम्ही कधी असा विचारसुद्धा केलेला नव्हता. फक्त आणि फक्त सर्वसामान्य लोकांचं अश्रू पुसण्याचं काम सातत्यानं आमचे वडील असतील किंवा प्रकाश आंबेडकर साहेब असतील, ह्या सगळ्या लोकांनी करायचं काम आम्ही त्यावेळी सातत्यानं सुरू होतं. आणि त्यामुळं आज आपण बघतोय की 2012पासून 14ची इलेक्शन विधानसभेची लागली, ज्यावेळी आम्हाला लोक म्हणत होते की आता ही पोरं मोटरसायकलवरनं फिरून आमदारकी लढवायला लागल्यात, होतील काय. तर आम्ही खरं म्हणजे 2014 पासून ते आज अखेर नामदार प्रकाश आंबेडकरांच्या सोबत काम करतो. विधानसभा असेल, प्रत्येक राजकारणापेक्षा समाजकारण चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल, लोकांना त्या विधानसभेचा फायदा असेल, जिल्हा परिषदेचा फायदा असेल, सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत कसा देता येईल, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करतोय. आणि म्हणून आमची नाळ एक आहे. प्रकाश आंबेडकर साहेब असेल, आम्ही असो, एकत्र काम करतोय की अतिशय चांगल्या पद्धतीने, म्हणजे भाऊ सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीनं जसा एखादा भाऊ हे करतोय त्याच पद्धतीचं आमची पाठराखण नामदार आंबेडकर साहेब करतात. खरं म्हणजे त्यांची उमेदवारी म्हणजे माझी उमेदवारी ही त्यांच्या उमेदवारीसारखीच आहे. त्यामुळे मला असं काही वाटत नाही की अतिशय चांगल्या पद्धतीचं काम त्याने आमच्याकडं सुरू केलं. आता तुम्ही सांगितलं की आमची नाळ जी आहे तर ती घट्ट आहे, तर मला ऐकायला आवडेल की तुमचे जे वडील आहेत स्वर्गीय जाधव गुरुजी, तर त्यांचे आणि नामदार आंबेडकर साहेबांचे नातेसंबंध कसे होते? म्हणजे आता तुम्ही तुमचं घरचं राजकारण किंवा ह्यांचं नातं तुम्ही बघत आलाय, तर काय या नात्याबद्दल वाटतं, काय आठवण आहे? म्हणजे काय झालंय की आता आपण बघतोय की आमचे वडील पूर्वी श्रमेचे डाव्या पार्टीमध्ये काम केलेले, की एखाद्या माणसावरती गरिबावरती अन्याय होऊ नये, अन्याय झाला तर त्याच्यासाठी म्हणजे कुठलाही मुलाहिजा न ठेवता की त्या माणसाची पाठराखण करायला किंवा त्याची बाजू घ्यायचं काम आमच्या वडिलांनी सातत्यानं केलेलं होतं. आणि तशाच पद्धतीची भूमिका ही नामदार प्रकाश आंबेडकर साहेबांची सुद्धा या ठिकाणी दिसते. आणि आपल्याला आठवत असेल की नामदार आंबेडकर साहेबसुद्धा आम्ही त्या 2012पासून ते आज अखेर की आमच्या वडिलांचं जे काम आहे की आमच्या वडिलांनीच म्हणजे यांना प्रमोट केलं. आणि एक नवख्या मुलाला स्वर्गीय सदाशिव मंडलिक साहेब असतील, आमचे वडील असतील, नेमनराव निकम सर असतील, या सगळ्या लोकांनी एक चांगल्या पद्धतीचं त्यांना सहकार्य करायची भूमिका दिल्यानंतर आज त्यांचं नेतृत्व, आज आपण त्यावेळी आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली काम करायचा निर्णय घेतला. आणि आज आता आपण बघतोय की हे नेतृत्व त्यावेळचे त्या लोकांनी जे ते विश्वास ठेवलेला होता, तर अतिशय चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आज फुलायला आपल्याला दिसतंय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदाच आम्हाला आरोग्यमंत्रीपद मिळालं. आणि त्या आरोग्यमंत्रीपदाच्या काळामध्ये पहिल्या 5 मंत्र्यामध्ये नामदार प्रकाश आंबेडकरांचं काम दिसतं. अशा पद्धतीचं आम्ही जे आमच्या वडिलांनी स्वर्गीय जाधव गुरुजी असतील, आमचे सदाशिवराव मंडलिक साहेब असतील, नेमनराव निकम सर असतील, यांनी जो त्यावेळी घेतलेला निर्णय तो अतिशय किती चांगल्या पद्धतीचा आहे हे आज त्यांच्या कामाच्या ह्याच्यातून दिसते. तर आता जाधव गुरुजी जे आहेत तर त्यांचं नाव सुद्धा तेवढंच प्रचलित आहे, तर त्यांच्या विचारसरणीमध्ये नाही का आंबेडकर साहेब असेल किंवा तुम्ही असेल घडलेला आहात, तर एखादी तुमची गोड आठवण काही सांगाल का? खरं म्हणजे आमच्या वडिलांनी 2014ला ज्यावेळी आमदार प्रकाश आंबेडकर झाले, त्यावेळी आमच्या वडिलांनी सांगितलं होतं आमदारांना की अरुणला तुम्ही संजय गांधीचं अध्यक्षपद द्या. आणि खरं म्हणजे मला आमच्या वडिलांना सुद्धा माहीत होतं की अरुणला की बाबा ह्या गोरगरीब माणसांचं जे काय रंजल्या गंजल्या आहेत अशा लोकांना सहकार्य करायची भूमिका, त्याला आवड जास्त आहे. आणि आमच्या वडिलांनी जे माहीत होतं त्यामुळं मला त्यांनी संजय गांधीच्या कमिटीमध्ये त्यांना घालण्यासाठी विनंती केली. आणि आमदारांनी त्यावेळी लगेच त्याला मान्यता दिली. आणि त्यावेळीपासून 2014पासून ते आज अखेर मी संजय गांधीच्या कमिटीमध्ये आहे. त्याच्यानंतर मला 19पासून मला त्या आमदारांनी अध्यक्ष त्या कमिटीचं केलं. आणि अध्यक्ष केल्यानंतर मला तरी तुम्हाला म्हणजे सांगायला आनंद वाटेल की जवळजवळ संजय गांधी निराधार योजनेची आमच्या राधानगरी तालुक्यामध्ये 16,956 प्रकरण आम्ही आज अखेर केलेले आहे. आज हे जे म्हणजे जवळजवळ 17,000 प्रकरण आम्ही संजय गांधीची केली. आपल्याला माहितीसाठी सांगतो, जरी
त्यातली एक 6,000 प्रकरण हे आमच्या जिल्हा परिषदेच्या मतदारसंघातले आणि 6,000 प्रकरण म्हणजे 1 कोटी रुपये, 1,05,00,000 रुपये प्रत्येक महिन्याला आमच्या सर्वसामान्य गरीब माणसांच्या घरामध्ये येतात. खरं म्हणजे आता काय सांगायचं तुम्हाला, एक माहितीसाठी सांगतो तुम्हाला. महादेव लक्ष्मण चौगले म्हणून टिपकोलीचा एक ग्रस्त होते, ते वारलेत. त्यांची बायको वारली, त्यांना 2 मुलं, एक राजाराम आणि दुसरा साताप्पा. राजाराम हा वारला, त्याच्यानंतर त्याच्या बायकोनं आत्महत्या केली. त्या राजारामला 2 मुलं, त्या राजारामच्या 2 मुलापैकी एक मूल पाण्यात पडून वारलं, कॅनॉलमध्ये पडलं. दुसरं एक मूल आणि दुसरा जो मुलगा होता ते मूल हयात आहे. आणि दुसरा एक तिचा जो भाऊ होता किंवा मुलगा, महादेवचा जो मुलगा होता दुसरा साताप्पा, तो साताप्पाला एक मुलगा, त्याची बायको. तर त्या साताप्पाच्या बायको जी आहे, साताप्पा हा ड्रिंकनं वारला, दारू घेत होता, त्या बिचारा त्याच्यात गेला. त्याच्यानंतर त्याची एक मालकीन आणि त्याचं एक मूल, ती बाई, म्हणजे घरात 3च मुलं होती, म्हणजे 2 मुलं आणि ती साताप्पाची बायको. आणि त्यांची जमीन जास्त होती, ती 5 एकर जवळजवळ डोंगर, असं डोंगराचं हिस्सं रान होतं. कोरडवाहू रान असल्यामुळं लोकांना म्हणजे तलाठी हे दाखले देत नव्हते. मी वाद करून त्या तलाठ्यांच्याबरोबर मला त्या दाखला द्यायला मी त्यांना सांगितलं. आणि आज तुम्हाला माहिती सांगतो की त्यांच्या घरामध्ये ती बाई इतकं जमीन असून सुद्धा ती दुसऱ्याच्यात रोजगारला जात होती. आज आता थोडंफार कसं त्यांना की त्या मुलांना बालसंगोपनची योजनेमध्ये आम्ही ते प्रकरण बसवली. 1 वर्षाला त्यांना 24,000 रुपये मिळतात, म्हणजे 24 दुने 48,000 रुपये त्या मुलांना, आणि त्या बाईला एका वर्षाला जवळजवळ 18,000 रुपये, असं जवळजवळ 55,000-56,000 रुपये त्या ठिकाणी मिळायचं काम या ठिकाणी होते. आज आता खरं म्हणजे कशासाठी हे करायचं, तर दुःख हे काय असतं, ज्याच्या घरात हे येते, एखादा मतिमंद मुलगा जन्माला आल्यानंतर काय होतंय की तरच त्याचं दुःख समजतंय आपल्या पोटाला, जर तो मुलगा जन्माला आला तर. आणि म्हणून अशा लोकांचं अश्रू पुसण्याचं काम आम्हाला खरं म्हणजे दिलं, त्याच्यात मी फार समाधानी आहे. आणि खरं म्हणजे उद्याच्या ह्याच्यामध्ये की मला ह्या संजय गांधीच्या माध्यमातून जी आम्ही कामं निरपेक्ष भावनेनं केली, त्या सगळ्याचं मला पोचपावती उद्याच्या 7 तारखेला लोक देतील असा विश्वास मला आहे. तर आता तुम्ही सांगितलं की निरपेक्ष निस्वार्थपणे तुम्ही हे समाजकारण आहात, तर आंबेडकर साहेबांसोबतची तुमची चांगली गट्टी आहे. आणि प्लस आता वडिलांच्या निधनानंतर पहिल्यांदा तुम्हाला ही निवडणूक लढवण्याची संधी मिळते, तर या रिंगणात तुम्ही उभे आहात, काय सांगाल याबद्दल? खरं म्हणजे जाधव गुरूंचा प्रचंड अभ्यास असायचा आणि खरं म्हणजे आम्हाला सातत्यानं त्यांची उणीव आज भासवते. मात्र शेवटी उणीव जरी भासत असली तरी सुद्धा त्यांनी केलेलं जे काम आहे, त्यांनी उभा केलेली जी माणसं आहेत ती सातत्यानं आमच्या संपर्कात आहेत. ते सगळे लोक की मला म्हणतात, भेटतात आणि भेटल्यानंतर बाबा काही जरी झालं तरी जाधव गुरूंच्या पाठीमागं आम्ही तुमच्या पाठीमागं सक्षमपणे उभा आहे. आणि गुरुजींनी हयातभर मिळवलेलं म्हणजे पैसा मिळवला नाही, परंतु जी माणसं मिळवली ती प्रचंड मोठ्या संख्येनं आणि कसलीही अपेक्षा न ठेवणारी माझ्यावरती भरभरून प्रेम करतात. आता याचा प्रत्यंतर प्रत्येक माझ्या पदयात्रेला, माझ्या कोपरा सभेला, माझ्या जाहीर सभेला आपण बघताय की प्रचंड मोठा संपर्क त्या लोकांच्या माध्यमातून आहे आणि ते सगळे लोक त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात. तर म्हणजे ह्याच्यासारखं दुसरं हे काही नाही. आणि हे सगळं क्रेडिट जर कोणाचं असेल तर ते आमचे वडील जाधव गुरूंचं आहे. आज वडील असते तर आणि ही उमेदवारी तुम्हाला मिळाली आहे, अर्थातच हा भावनिक क्षण आहे थोडासा. काय वाटतंय, कशी टाइमलाईन तुमची चेंज झाली असते? नाही, गुरुजी असते तर खरं म्हणजे मी केलेलं काम त्यांना आणि आनंद झाला असता की माझा मुलगा
एक चांगल्या पद्धतीचं काम करतोय असं वाटत. नक्कीच आपण समजू शकतो की वडिलांची जागा ही काय आपण रिप्लेस करू शकत नाही, त्यामुळे आपण त्यांच्या विचारसरणीचा वसा घेऊन आपण पुढे जाऊयात. आणि फारच भावनिक क्षण आहे आणि नक्कीच तुम्ही जेवढं काम केलं किंवा तुमच्या वडिलांनी जे काम केलेलं आहे ते जनतेपर्यंत पोहोचलेलं आहे आणि तुम्ही इतकं निस्वार्थ काम करताय, तर नक्कीच तुमचा विजय होईल. आणि मी आता इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे येते आणि मी तुम्हाला एवढंच म्हणेन की शाहू न्यूजच्या माध्यमातून तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? मी आपल्या माध्यमातून माझ्या कसबावळे मतदारसंघातील सुज्ञ मतदार बंधू भगिनींना विनंती करतो की मी शिवसेनेमार्फत जिल्हा परिषदला उभा आहे. माझं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे. त्याच पद्धतीनं पंचायत समितीच्या गणातून कसबावळे गणातून मंगल शिवाजी कांबळे यासुद्धा आमच्या भगिनी उभे आहेत. त्यांचंही निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे. त्याचबरोबर तुर्बे पंचायत समिती गणातून संजीवनी बबन देवर्डेकर यासुद्धा तुर्ब्याच्या आमच्या भगिनी या ठिकाणी उमेदवारी करतात. त्यांचं पण निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे. या आमच्या तिन्ही धनुष्यबाणाला तुम्ही लोकांनी भरभरून असं मतदान करावं व आम्हाला परत एकदा सेवा करण्याची संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. द्याल नक्कीच अशी आशा व्यक्त करतो. आणि तर तुम्ही वेळात वेळ काढून इथपर्यंत आलात आणि आमच्याशी बातचीत केली यासाठी थँक्यू आणि तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.